पद्धतीनं साईनाथ भाऊ आपल्या सर्वांचे शब्दात किती आभार मानावेत हा माझ्या समोर प्रश्न आहे। मान्य राजसाहेबांच्या आदेशानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे ज्या पद्धतीनं कामाला लागले, महायुती म्हणून एकरूप झाले, त्याचे उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळतंय। आणि त्यामुळे विरोधकांना मला सांगायचं, आता भगवं वादळ तुम्ही कसं थांबवणार आहात ते फक्त विचार करा। त्याची एक झलक आपला उमेदवारी अर्ज भरायच्या दिवशी सुद्धा त्यांनी पाहिली असेल। त्या दिवशी सुद्धा ज्या पद्धतीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ताकद लावली, आमचे किशोर भाऊ आणि बाकी सगळे साईनाथ भाऊ, बाबू हे सगळे तर मी वरनं नाचताना बघत होतो। म्हणजे इतका आनंद कधी होतो जयराज भाऊ, कधी होतो? ते एक नैसर्गिक मैत्री, मनानं जोडलेली माणसं काहीतरी निमित्तानं दूर गेली होती आणि ती पुन्हा एकत्र आली, एका अजेंड्यासाठी एकत्र आली। आणि तो चेहऱ्यावरचा उत्साह, तो भाव तो त्या दिवशी पाहायला मिळाला आणि आजही इथं पाहायला मिळतोय। एक राजकीय व्यवस्था म्हणून तर महायुतीत आपण आलो, परंतु मनानं जोडलेली माणसं एका व्यासपीठावरती येणं हा सुद्धा मला असं वाटतं आजच्या या निमित्तानं योग आहे। आणि म्हणून जो विजय होणार होता, अनेक मीडियामधले सर्वे सांगत होते, लोक सांगत होते, तज्ञ सांगत होते की महायुतीचा विजय होईल, पण आता राजसाहेबांची ताकद लागल्यामुळे महायुतीचा विजय नाही तर महाविजय आता होईल, याच्याबद्दल कुणाच्याही मनामध्ये आता शंका नाही। कारण मनापासून जोडलेली माणसं, मनापासून जोडलेली ताकद, हे मला असं वाटतं कुणी शब्दात सांगण्याची आवश्यकता नाही। जरी बाबू भाऊ इथं म्हणला, किशोर भाऊ म्हणला, जे काही साईनाथ भाऊ आपण सगळेजण सांगताय, मला असं वाटतं की ते शब्दात सांगण्याची आवश्यकताच नाही। इतक्या चांगल्या पद्धतीनं आपण सगळे एकत्र आता इथून पुढच्या काळामध्ये काम करणार आहोत। निश्चितपणे काही त्रुटी, काही कमी आपल्या सगळ्या नियोजनामध्ये, समन्वयामध्ये राहिल्या असतील, पण मी आपल्याला दादांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो, आमचे अध्यक्ष आता होते, समन्वयक संदीप खर्डेकर आमचे बसलेले आहेत। त्यामुळे मी अत्यंत विश्वासानं आपल्याला या ठिकाणी सांगेन की केवळ शहर म्हणून नाही, पण विधानसभा आणि अगदी खाली प्रभाग स्तरावरती सुद्धा समन्वयाचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं जाईल, याची जबाबदारी निश्चितपणे आम्ही सगळेजण घेऊ। कुठल्याही प्रकारची मनामध्ये शंका येणार नाही। आणि शेवटी एकदा एकत्र आल्यानंतर एकत्र आलो, आणि आज तसं पाहिलं तर एकत्र आल्यानंतर आम्ही तर मुलीच्या भूमिकेत, मुलीच्या वडिलांच्या भूमिकेत लग्न आमचं आहे, आमच्या पोरीचं लग्न आहे। त्यामुळे आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं, आलेल्या सगळ्या व्याह्यांचं, सगळ्या पै पाहुण्याचं अगदी कसं आदरातिथ्य करावं, मानाने कसं त्यांना स्थान द्यावं, याची जबाबदारी आमची निश्चितपणे आहे। त्यामुळे ती कुठलीही आमच्याकडनं कमतरता राहणार नाही। बाळाभाऊ हा विश्वास या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो। मला असं वाटतं की खूप आपण सगळेजण थांबलाय आणि केवळ पदाधिकाऱ्यांची बैठक म्हटले, मला असं वाटतं कदाचित उद्या जर कधी राजसाहेबांनी या शहराला सभा दिली, आणि मी तुम्हाला सांगतो देणार बघा, हा देणं महाराष्ट्रात कुठं नाही झाली, महाराष्ट्रात कुठं नाही झाली, ते पुण्यात होणार। आता मला विचारू नका कसं, तेव्हा मी तुम्हाला सांगतो तिथं मात्र हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचं शक्तीचं विराट दर्शन पुणेकरांना झाल्याशिवाय राहणार नाही। मला पत्रकार विचारतात, मीडिया विचारते की आता तुम्ही इतके लोक एकत्र आलायत, तुम्हाला खरंच वाटतं का सगळे मनानं तुम्ही एकत्र आलायत? मी त्यांना एवढंच सांगतो की तुम्ही, मी काय बोलतो याच्यावरती विश्वास ठेवू नका, जे चित्र दिसतं त्याच्यावरती विश्वास ठेवा। आणि त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद, ही महायुतीची ताकद खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे। शहरामध्ये मी हे सांगितलं मीडियाला, कदाचित तुम्ही कुणी पाहिलं नाही पाहिलं मला माहित नाही, गेले 30 वर्ष 25-30 वर्ष हे सगळे मंडळी आपण एकत्र काम करतो। आम्ही नगरसेवक नव्हतं तेव्हापासून आम्ही सगळे मित्र आहोत, तेव्हापासून आम्ही सगळेजण एकत्र काम करतो। आणि त्यामुळे प्रत्येकाची शक्ती काय आहे, प्रत्येकाची ताकद काय आहे, बाबू भाऊ सारख्याच्या युक्त्या काय आहेत, ते सगळं आम्हाला माहिती आहे। आणि त्यामुळे आणि समोर हसतायत म्हणजे याचा अर्थ दाद देत आहेत। त्यामुळे ही ताकद, मी हे सांगितलं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची या शहरातली ताकद ही सुप्त आहे,
आणि ती राजसाहेबांच्या विचाराची ताकद आहे, या सगळ्या नेत्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून केलेल्या कामाची ती ताकद आहे. 29 नगरसेवक या शहरामध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेचे होते आणि आजही संघटनेची ताकद तितकीच आहे. मी खरं तर दादा मी इथं आल्यानंतर राजकीय तर बोलतोय, पण मला या व्यासपीठावर बसलेल्या सगळ्यांचं मनापासून खूप अभिमान वाटतो. माझे मित्र म्हणून कितीही प्रतिकूल परिस्थिती आली, प्रतिकूल काळ आला तरी माझ्या संघटना माझा नेता न सोडणारी ही ताकद आहे, ही शक्ती आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, निवडणूक म्हणून बोलत नाही, बाजूला ठेवा निवडणूक, ते तर तुम्ही सगळ्यांनी ठरवलंय, तो विडा तर उचललाय तुम्ही. पण खऱ्या अर्थानं आज प्रतिकूल काळामध्ये संघटना, नेता, विचार, तत्व सगळं सोडून इतर तर पळणारी माणसं आपण बघितली. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे नेते जे आहेत, खर तर असा संघर्षाचा काळ, अडचणीचा काळ हा प्रत्येकाच्या वाट्याला येतो, प्रत्येकाच्या वाट्याला येतो, कुठल्या पक्षाला येत नाही. एकेकाळी 2 खासदार असलेले भारतीय जनता पार्टी आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये सरकार आहे, जे देशातले सर्वाधिक खासदार आहेत, देशातील सर्वाधिक आमदार ज्या पक्षाचे आहेत. त्या काळामध्ये अटलजी अडवाणींनी जर विचार केला असता पुढे काय होईल, आणि मग असा विचार करून आज संघटना, आज या देशाला प्रधानमंत्री म्हणून मोदीजी दिसले नसते. मला असं वाटतं की प्रत्येकावरती वेळ येते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जन्मच संघर्षातनं झाला, जन्मच विचारातनं झाला, आणि आता मात्र मला असं वाटतं की या संघर्षाचा काळ संपलाय, संघर्ष करून झाला. आता पुढच्या काळात चांगले दिवस येणार आणि महायुती एनडीए म्हणून केंद्रात असेल, पण महायुती म्हणून राज्यामध्ये पुढच्या काळामध्ये आपण सगळे मिळून खांद्याला खांदा लावून काम करू. आज राजसाहेबांनी सांगितलं की मोदीजी शिवाय दुसरं नाव या देशाचा प्रधानमंत्री होऊ शकत नाही, हे राजसाहेबांनी सांगितलं. याचा अर्थ खूप विचारपूर्वक ते बोलले, त्यांना पुढचं भार दिसतं, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यामुळे पुढच्या सगळ्या काळामध्ये महायुती म्हणून राज्यात असेल, पुण्यात असेल, आज तुम्ही तुमचं काम केलंय. मला असं वाटतं की महायुती म्हणून तुमचं कर्तव्य तुम्ही करताय. पुढच्या काळामध्ये ती जबाबदारी आमची आहे, दादांची, सगळ्यांची. मी तुम्हाला एवढंच सांगतो की कुठल्याही पद्धतीचं भविष्यामध्ये असा विचार मनामध्ये तुमच्या कधी येणार नाही की त्यावेळेमध्ये साहेबांना तुम्ही सांगायला जाल की साहेब महायुती केली, कदाचित आम्हाला वाटलं होतं सगळं चांगलं होईल, पण कदाचित पुण्यामध्ये ते आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना ते आवडलं नाही, पटलं नाही, कारण आम्ही खूप केलं, समोरनं मात्र काही झालं नाही. असा विचारही बाबू तुमच्या मनाला कधी शिवणार नाही. इतकं प्रामाणिकपणे युतीचा धर्म सगळेजण आपण पाळूया. त्यामुळे आज तुम्ही तुमचं काम करताय, 4 जून नंतर हे काम आमचं सुरू होईल. त्यामुळे महायुती म्हणून पुढच्या सगळ्या काळामध्ये एकत्रितपणे आपण काम करू, एकत्रितपणे राज्याचा ह्या सगळ्या विचार करू, या शहराला देशातील सर्वोत्तम शहर करण्यासाठी सगळेजण आपण काम करूया. पुन्हा एकदा आपल्या या कार्यकर्त्या शक्तीला मनापासून अभिवादन करतो, नमस्कार करतो. आणि राजसाहेबांनी पाहिलेलं स्वप्न, महाराष्ट्रातल्या आपल्या सगळ्या नेत्यांनी पाहिलेलं स्वप्न, देवेंद्रजी आहेत, एकनाथजी शिंदे साहेब आहेत, रामदासजी आठवले साहेब आहेत, आज या सगळ्यांनी मिळून पाहिलेलं स्वप्न दादा इथं उपस्थित तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आपण सांगतो की आपण भविष्यामध्ये ते पूर्ण करू. आणि 48 विधानसभा लोकसभेमध्ये 45+ जो संकल्प आपल्या सगळ्या नेत्यांनी केलाय तो पूर्ण करण्यासाठी अहोरात्र काम करू. एवढंच या निमित्तानं खूप खूप मनापासून सर्वांना धन्यवाद देतो, सगळ्यांचे आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.